नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर महाशिवरात्रीचा दिवस कुंभ राशीसाठी धोक्याचा आहे. संपूर्ण सत्य जाणून घ्या. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कुंभ राशीच्या मित्रांनो, हा व्हिडिओ लगेच पहा आणि कुंभ राशीच्या अनेक मित्रांना देखील शेअर करा. तर महाशिवरात्रीला हा दिवस कुंभ राशीसाठी धोक्याचा का आहे? चला तर मग जाणून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ. तर महाशिवरात्र हा अत्यंत पावन आणि मंगलमय सण येऊन 15 तारखेला येणार आहे. तर कुंभ राशीच्या लोकांसाठी केवळ सण नसून नशिबाचं एक मोठं वळण ठरणार आहे. पण सावध राहा, जिथं मोठी संधी असते तिथं काही आव्हाने देखील असतात. तर कुंभ राशीच्या प्रत्येक व्यक्तीसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण या दिवशी काही ग्रहाची चाल तुमच्यासाठी थोडी कठीण दिसत आहे. महाशिवरात्रीचा दिवस कुंभ राशीसाठी नेमकं काय घडणार? तर ज्योतिषशास्त्रानुसार 15 तारखेला होणारे ग्रहाचे गोचर कुंभ राशीच्या लोकांसाठी काही विशेष संकेत देत आहेत. या दिवशी कुंभ राशीचा स्वामी शनी आणि इतर ग्रहांची स्थिती अशी आहे की मानसिक अस्थिरता तुम्हाला विनाकारक अस्वस्थ वाटू शकते किंवा जुन्या गोष्टी मानसिक ताण देऊ शकतात. नात्यामधील गैरसमज. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो, ज्यामुळे जवळच्या व्यक्तीशी वाद होण्याची शक्यता आहे. अचानक घडणाऱ्या घटना. तर एखादा असा निर्णय किंवा बातमी समोर येऊ शकते ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. सावधान, या 5 गोष्टी चुकूनही महाशिवरात्रीच्या दिवशी करू नका. म्हणजे 15 तारखेला स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी या नियमांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे अंधविश्वास टाळा. या दिवशी कोणीही अनोळखी व्यक्ती तुम्हाला फायद्याचं आमिष दाखवून कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. दुसरं, मोठे आर्थिक व्यवहार. तर शक्य असल्यास 15 तारखेला महाशिवरात्रीच्या दिवशी मोठे व्यवहार, गुंतवणूक किंवा कोणाला उधार पैसे देणं टाळा, कारण तुमचे पैसे अडकण्याची शक्यता आहे. तिसरं म्हणजे रागावर नियंत्रण. जर तुमची सतत चिडचिड होत असेल तर कुंभ राशीच्या मित्रांनो, लक्षात ठेवा, एका चुकीच्या शब्दामुळे तुमचं वर्षभराचं नातं खराब होऊ शकतं. म्हणून शक्य असल्यास नातेसंबंधामध्ये या दिवशी मौन पाळा. आणि सर्वात मोठा दागिना असणार आहे, तुमचं मौन हे तुमच्यासाठी सर्वात मोठा दागिना असणार आहे. पुढचं म्हणजे जर तुम्ही वाहन चालवत असाल तर पूर्ण लक्ष रस्त्यावर ठेवा. घाईघाईत प्रवास करणं टाळा, यामुळे अपघाताची शक्यता असणार आहे. म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी प्रवास करणं शक्यतो टाळा. महत्त्वाचा निर्णय म्हणजे नोकरी, व्यवसाय किंवा लग्नाविषयीचे निर्णय मोठे असतात, त्यामुळे या एका दिवसासाठी पुढे ढकलले तर ते निर्णय बरे होतील. कारण या दिवशी तुमच्यासाठी हा दिवस खूप चांगला नसणार नाही, कारण या दिवशी खूप तुमच्यासोबत घटना अशा घडणार आहेत ज्या तुमच्या जीवनातील सुख हरवू शकतात. त्यामुळे या दिवशी शक्यतो लग्नाविषयीचे, व्यवसायाबद्दलचे, नोकरी संबंधाचे किंवा नातेसंबंधामध्ये निर्णय घेणं टाळा आणि पुढे एक दिवस ढकला. आणि ओम नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रभावी महाउपाय काय? तर मित्रांनो, ज्योतिषशास्त्रात केवळ भीती दाखवत नाहीत तर मार्गही दाखवतात. तर भगवान शिव हे कुंभ राशीचे आराध्य दैवत मानले जातात. तर खालील उपाय केल्यास तुमचे संकट नक्कीच टळणार आहे. पंचाक्षरी मंत्र. तर हा मंत्र कधी म्हणायचा? तर महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी स्नान करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप किमान 108 वेळा तरी जप करा. यातून मिळणारी ऊर्जा तुमचं मानसिक कवच बनणार आहे. दुसरं म्हणजे अभिषेक. तर जवळच्या शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर शुद्ध जल आणि दूध, दही, तूप यांचा अभिषेक घालून बेलपत्र अर्पण करा. तसेच पांढरे फूल अर्पण करा.
धोत्र्याचे फळ अर्पण करा. हे खूप शुभ मानलं जातं आणि अर्पण करताना ज्या काही तुमच्या समस्या आहेत ते महादेवांना स्पष्ट सांगा. दानधर्म, तर या दिवशी काळ्या कुत्र्याला भाकरी किंवा बिस्किट खाऊ घाला. तसेच एखाद्या गरजू व्यक्तीला पांढऱ्या वस्तूचे दान करा. यामध्ये तांदूळ, पांढरे वस्त्र, साखर दान करा. आता रुद्राक्ष, जर तुमच्याकडे रुद्राक्ष असेल तर तो स्वच्छ धुवून त्या दिवशी आवर्जून परिधान करा. यामुळे एका आशेचा किरण तुमच्या शुभ संकेत. इतकी सावधगिरी सांगितली असेल तर घाबरून जाण्याचं कारण नाही. जर तुम्ही संयम पाळला आणि महादेवांची भक्ती केली तर उद्याच्या दिवसात उत्तरार्धात संध्याकाळी तुम्हाला एखादी अचानक शुभवार्ता देखील मिळू शकते. जे काम अचानक दिवसापासून रखडलेलं होतं त्याला आता गती मिळण्याचे संकेतही मिळू शकतात. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, 15 तारखेचा हा दिवस भक्तीचा आणि सावधगिरीचा आहे. तर महादेवाच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर हो हीच प्रार्थना. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. भेटूया अशा नवीन पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.